महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ, आमच्या नागपूर शहराचे महानगरपालिकेचे निरीक्षक आणि माजी मंत्री रणजितदादा कांबळे, अनिस अहमदजी माजी मंत्री, अभिजितजी वंजारी आमदार, अशोक ढवळजी, अतुल लोंढेजी प्रवक्ते आणि सर्व उपस्थित पत्रकार बंधू भगिनी मित्रांनो, महानगरपालिकेत आपण पाहत असाल की मागच्या 2007 पासून भाजपाची सत्ता आहे आणि जवळपास तब्बल 19 वर्ष झाले. या 19 वर्षाच्या काळामध्ये जर शहरातली जनता म्हणत असेल की महानगरपालिकाच्या कामासाठी म्हणजे सर्वसामान्य जनतेला मूलभूत सोयी सुविधा पुरवणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे, त्यासाठीच आम्ही एक प्रतिनिधी जनतेचा निवडून पाठवणार आहोत. पण या 19 वर्षाच्या काळात ज्यांनी आधी जाहीरनामे केले होते, काढले होते, त्या जाहीरनाम्यातल्या किती गोष्टी झाल्या आणि आज खरंच शहरातली जनता संतुष्ट आहे का? कचरामुक्त शहर झालेलं आहे की कचरायुक्त शहर आहे? पावसाळ्याच्या दिवसात लोकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे की नाही शिरत आहे? नळाला 24 तास पाणी आहे की नाही आहे? मोकाट कुत्र्यांमुळे किती जीवघेणा हल्ला झाला आहे? मोकाट जनावरांचा त्रास किती आहे? ग्राउंड किती कोणत्या अवस्थेत आहे? बगीचे कोणत्या अवस्थेत आहे? घराचा टॅक्स किती वाढलेला आहे? पाण्याचं बिल किती वाढलेलं आहे? ज्या महानगरपालिकेशी निगडीत ज्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी ही निवडणूक आहे त्यापासून जनता त्रस्त आहे. आज साधा कचरा वेचणेवाला सुद्धा जो उचलणारा 500ची नोट घेतल्याशिवाय कचरा उचलत नाही. गटर लाईनची तक्रार करून 15 दिवस झाल्यानंतर त्याला पैसे दिल्याशिवाय तो सर्वसामान्य माणूस हतबल झालेला आहे. आणि अशा परिस्थितीत जर एका पक्षाने 19 वर्ष घालवले आणि लोकांना सोयी सुविधा देऊ शकले नाही तर मला वाटते शहरातली जनताच ठरवणार आहे की त्यांचं काय करायचं. कारण की मी जे हे मुद्दे मांडले हे मुद्दे खरंच शहरातली जनता पाहणार आहे की आज आम्ही कचरामुक्त झालो आहोत का? शहर कुठे सुधारलं आहे? 2 उड्डाण पुलं किंवा म्युझिकल फाउंटन लावून महानगरपालिकेच्या समस्या सुटत नाही. तर जिथे लोक राहतात, लोकांच्या वस्त्या आहेत, त्या वस्त्यामध्ये सोयी सुविधा आम्ही पुरवू शकत नाही. हे आज नागपूरचं विदारक चित्र आहे. आजच एका वर्तमानपत्रानं कचऱ्याचे ढीगचे ढीग टाकलेले आहेत. जर कचराच उचलला जात नसेल शकत तर बाकीच्या सुविधा काय देणार आहे? म्हणून काँग्रेस पक्षानं एक जाहीरनामा काढलाय की जर आम्ही या निवडणुकीमध्ये निवडून आलो तर या जाहीरनाम्यात दिलेली वचनपूर्ती आम्ही करणार आहोत. त्याचं विमोचन आम्ही आता करू आणि त्यानंतर आमचे प्रांताध्यक्ष साहेब आपल्याला ऍड्रेस करतील.